हॅलो, कसे आहात सगळे? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा हा व्लॉग असणार आहे माझ्या शहराच्या थोड्याशा माहितीबद्दल। माहिती म्हणजे काय, तर प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य असतं। तसं माझ्या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे 10 दिवस चालणारा माघी गणेशोत्सव व या उत्सवाची जत्रा। तसं या शहराला जांभळाचं शहर असंही म्हणतात बरं का। तर अशा जत्रेत जाणार नाही असा क्वचितच व्यक्ती या शहरात सापडेल। तर सालाबादाप्रमाणे मी सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर या जत्रेत जाण्याचा निर्णय घेतला। हो, थोडं लेटच झालं, पण आम्ही 10-10:30च्या सुमारासच जाण्याचं ठरवलं, कारण गर्दीचा ओघ जरा कमी असतो। त्यामुळे या एंट्रन्समधनं आत गेल्यावर आम्हाला असं समजलं की अरे चा, बाप्पाचं दर्शन तर बंद झालंय। आणि तिथे खूप गर्दी जमली होती की सगळे म्हणत होते की अरे आम्हाला दर्शन करायचंय बाप्पाचं, पडदा उघडा, पडदा उघडा। पण ते कार्यकर्ते त्यांना सुद्धा काय म्हणायचं म्हणा, कारण ते सुद्धा दिवसभर कामाने दमलेच असतील। ते तर सरळ म्हणाले, तुम्ही कंप्लेंट करा नाही तर काही करा, पडदा उघडणार नाही। मग आम्ही काही या छोट्या खिडकीतनं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे जत्रेचा आनंद घ्यायला जिथे पाळणे आहेत तिथे आम्ही गेलो। आणि जत्रा म्हटलं की मला आठवते ती लहानपणीची आषाढी एकादशीची वडाळ्याची जत्रा। बाबा आमचे मुद्दामच ऑफिसमधनं लवकर घरी यायचे, नाहीतर त्यावेळी सुट्टी घ्यायचे आणि मग काय आमची वरात निघायची वडाळ्याच्या जत्रेला। ती जत्रा आजही तितकीच आठवते। आजही आषाढी एकादशी आली की मला जत्रेची आठवण येते। पाळण्यात बसण्याचा, खेळणी घेण्याचा, वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा आणि सगळे झाडून सगळ्या पाळण्यात बसण्याचा आनंद काय होता तो तर आता वर्णनच करू नाही शकत मी। जत्रा म्हटलं की आषाढी एकादशी हे जसं समीकरण झालंय, तसं बदलापूरच्या मुलांना जत्रा म्हटलं की माघ महिन्याच्या गणेशोत्सवाची जत्रा हेच समीकरण बनेल असं मला असं वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन माझ्या मैत्रिणी, आम्ही तिघी एकत्र आलो होतो। त्यांना एवढा आनंद झाला होता की ताई तू पण आम्हाला तुझ्या व्हिडिओमध्ये घे। म्हटलं ठीक आहे, चला पुढे चला, तुम्हीच फुटेज खा। आणि हे असे सगळे रंगीबेरंगी स्टॉल बघत बघत आम्ही जत्रेचा आनंद घेत हळूहळू पुढे सरकत होतो। एक मात्र चांगलं झालं की थोडं लेट आल्यामुळे आम्हाला गर्दी म्हणावी तशी भेटली नाही। त्यामुळे प्रत्येक वस्तू आम्हाला खूप चांगल्या रीतीने पाहता आल्या। आणि हाच तर एक टाइम असतो की या व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या वस्तू विकण्याचा। विंडो शॉपिंग ही संकल्पनाच माहीत नसलेली माझी आई भांड्यांच्या स्टॉलकडे आवर्जून थांबत असे। तेव्हा आमचे बाबा तिला म्हणायचे, कशाला थांबतेस, यातलं सगळंच तर आहे तुझ्याकडे। पण तेव्हा ती म्हणायची, अहो पाहते फक्त, घ्यायचे कुठे मला। तर तेव्हा हे विंडो शॉपिंग म्हणजे काय हे आता मला ते समजतंय। आणि आता मी आईच्या ठिकाणी आले, त्यामुळे ह्यातल्या सगळ्या वस्तू बऱ्यापैकी माझ्याकडे आहेत। तरी सुद्धा नवीन भांडी पाहण्याचा मोह काही मला आवरता आला नाही। आणि खरंच त्यावेळेला माझी आई मात्र मला आवर्जून आठवली। आणि आमचं हे असंच विंडो शॉपिंग चालू होतं। वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या होत्या, वेगवेगळ्या तऱ्हेच्या बांगड्या होत्या। असं हळूहळू आम्हाला पाहत आम्ही एक स्टॉल पुढे जात होतो। घेण्यासारखं घेतलंय मी बरंच काही, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन मी काय घेतलंय। पण अंधार पण होता, त्यामुळे जसं मला जमलं तसं मी शूट केलं। हे छोटे कडे होते, दागिन्यांची व्हरायटी खूप छान होती यावेळेला जत्रेमध्ये। गेल्या वर्षीपेक्षा मला यावेळेचं जे काय म्हणतात ना त्याला स्टॉक आहे तो मला यावेळेला खूप असा छान आणि रिच वाटला। हे जे दागिने आहेत डेली वेअरसाठी हे सुद्धा खूप सुंदररित्या सजवले होते। काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं। पण विशेष मी काही घालत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्याकडे एवढं लक्ष नाही दिलं। पण एक मात्र की आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे देवीला दागिने घालतो त्या दागिन्यांसाठी उत्तम कलेक्शन या जत्रेमध्ये मला पाहायला मिळालं। आणि परत माझे पाय थांबले एका भांड्याच्या स्टॉलकडे। पण मैत्रीण म्हणाली, नको एवढी क्वालिटी चांगली नाहीये, तर पुढे जाऊया आपण। म्हटलं ठीक आहे, जाऊया पुढे। तसंच ह्या स्टॉलवरती छान कडे होते, आपण जे डेली वेअरला घालतो ना, काचेचे कडे होते, त्याला छान वर्क केलेलं होतं। तर ते मी आवर्जून घेतलं। हे असे छोटे डायमंडचे मंगळसूत्र जे तुम्ही डिझायनर साडीवर घालू शकता, तर ते सुद्धा या जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि प्रत्येकाची किंमत स्ट्रेट अवे 100 रुपये, त्यामुळे तुम्ही काहीही घ्या 100 रुपये। हे असे सुंदर पैंजण, चांदी इतकी महाग झाली आहे, सणासुदीला असं घालायला तसं बघायला गेलं तर काहीच हरकत नाहीये। आणि हे घुंगरांचे सगळ्या घुंगरांचे पैंजण मला फार आवडले होते तिथे। आणि आजकाल काय झालं माहितीये का, आपल्या काचेच्या हिरव्या बांगड्यांमध्ये त्यांनी ना सेट करून ठेवलेले आहेत। हे बघा, हे असे सेट
पण मैत्रीण म्हणाली की नको, हे साडीमध्ये अडकतं, म्हणून मी हे घेतले नाही. पण अगदी आपण भुलेश्वर मार्केटला जेव्हा जातो तेव्हा ते जसे सेट बनवून आपल्याला देतात ना, तर तसे सेट त्यांनी रेडीमेड तयार करून ह्याच्यामध्ये ठेवले होते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पुढे तर खूप सुंदर सुंदर चुडे बनवून ठेवलेले आहेत त्यांनी, म्हणजे तुम्हाला हे सगळं पाहता येईल. त्यानंतर ह्या स्टॉलचं झाल्यानंतर थोडंसं हे आम्ही पुढे गेलो. पण त्यापूर्वी तुम्हाला दाखवते, हे जे मी कडे आता हातात घालत आहे ना, हे मी घेतलेत 100 रुपयाला. छान वाटतात, म्हणजे तुम्ही ड्रेसवर पण घालू शकतात, एथनिक वेअरवर घालू शकता, किंवा साडी जरी नेसली तरी पूर्ण बांगड्या घालायचा कंटाळा आला असेल तर ह्या बांगड्या असे कडे सुद्धा घालू शकता. तर हे मी घेतलं कारण मला आवडलं होतं आणि विशेष मी कधी घेतले नव्हते असे कडे. म्हटलं बघूया वापरून, काय हरकत आहे थोडंसं चेंज. तर त्यानंतर एका अशा वस्तूकडे मोर्चा वळाला ज्याच्याशी माझा आजपर्यंत कधी संबंध आला नाही, पण आता येईल असं वाटतंय. अगदी दिवाळीपर्यंत कमरे इतके लांब केस असल्यामुळे आर्टिफिशियल अंबाडा घेण्याचा कधीच संबंध आला नाही, रादर मला गरज नाही वाटली. पण काही कारणामुळे मला केस कापावे लागले आणि आता एका लग्न अटेंड करायचं आहे, त्यामुळे हेअरस्टाईलसाठी हा अंबाडा घेण्याचा मी विचार करत होते, पण मनच तयार नाही झालं आणि मी नाही घेतलं. आणि असं छान दृश्य बघत आम्ही एकेका स्टॉलकडे पुढे पुढे जात होतो. आणि ह्या गेमबद्दल तर मी काहीच सांगू, तुम्हीच बघा किती पैसे मिळाले आणि किती नाही. पण एक टाइमपास म्हणून घेतलं. एकंदरीत मजा आली. लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा हाईट पोचायची नाही आणि आता त्या बारच्याही वरती हाईट असून सुद्धा माझा एकही निशाणा लागला नाही. बरेच मंत्र करून झाले, तंत्र मंत्र सगळं, पण नाही लागला म्हणजे नाहीच लागला. काय माहिती, कदाचित त्यांच्या रिंगमध्येच काही असेल, कोणाचंच लागत नव्हतं. त्या रिंग टाकल्या टाकल्या लगेच उडतात. चला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आता लास्ट चान्स, 50 तरी काढ. भेटले. त्यातून निघताना विचार केला होता दाराला एक तोरण आणि ताटावर अंतरायचा रुमाल तर नक्कीच घेईन. पण तिथे गेल्यानंतर चांगले डिझाईन्स होते, पण मला मात्र एकही आवडलं नाही. कारण माझ्या डोळ्यांना मला माझ्या हातांना फील करायची सवय होती माझ्या आईने विणलेल्या रुमालांची, त्यामुळे एकही पसंत पडत नव्हतं. आणि या माळा सुद्धा घ्यायच्या होत्या, पण या खूप महाग सांगितल्या त्यांनी. तरी पण विचार केला की एक तरी रुमाल घेऊन मला ना हे रुमाल घ्यायचा होता, हे असं पकडसाच झाली नाही घ्यायची. मी आईला फोन केला. मी आईला विचारलं तुझं तर सूर्यफुलाचं रुमाल आहे का तुझ्याकडे, तर हो म्हणाली. मग हो म्हणाल्यानंतर आईचं ते माझं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा आईकडे जाईल तेव्हा तो सूर्यफुलाचा रुमाल नक्की घेऊन येईल, कारण खूप सुंदर दिसतो. बघूच नाही. आणि नंतर हे असं थोडंसं छान फॅशन शो चालू होता. मी म्हणत होती ताई आपण तिघींनी असं घेऊया आणि एकत्र घालूया. मी म्हटलं नव्हते, पण मला तर नाही आवडणार, तुम्ही घ्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर. तुम्ही सुद्धा घेतलं नाही, फक्त टाइमपास चालला होता. ही बाई मोत्याची किती सुंदर आहे गोष्ट इथे मला आवर्जून तुम्हाला सांगायची. ही पण छान आहे बाई, ही पण मस्त आहे. नखरा हे आजवर आज अक्षरशः पाहिजे. त्या वेगवेगळ्या डिझाईनच्या नथी होत्या आणि त्या नथीवरती ती पण तुम्हाला पुढे दिसते. काय ग, हे तर एक स्टॉल होता आणि नथीचा एक सेपरेट स्टॉल होता. आणि त्यानंतर हे चांदीचा काय म्हणतात चांदीसारखं तिळगुळसाठी वगैरे ना वस्तू होत्या, होम डेकोरच्या वस्तू, ज्यासाठी आपल्याला काही सजावटीसाठी लागतात त्या वस्तू. पण या अतिशय हलक्या होत्या.
आणि हा कुंकूचा करंडा विचार करत होता घ्यायचा, पण इतका हलका होता की असं काय म्हणतात ना, कचकड्यासारखा असतो तसा. आणि इथे सगळे फर्स्ट कॉपी प्रोडक्ट ते अगदी मॅट पर्यंतचे सगळे प्रोडक्ट होते. सगळ्या मेंटेन, आय शॅडोज, मोठमोठ्या ब्रँडचे सुद्धा, अर्थात ओरिजिनल तर काहीच नसणार आहे याच्यातलं, फर्स्ट कॉपीच असेल. घेणारेच लोक होते, विशेष मी काही वापरत नाही त्याच्यामुळे मी घेतलं. मी फक्त शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी, पण इतकं कलरफुल दिसत होतं. मैत्रिणीने एक नेलपेन घेतली, कारण आमची नवरीबाई आहे, आता जिचं लग्न आहे, तिला नको इकडनं घेऊ, दुकानात घे मिल्टनची. तर तिच्यासाठी आम्ही ती कानातले खरंच सुंदर आहेत मोत्याचे बघ. आणि हे काय म्हणतात ना, स्टॉल म्हणा किंवा काही म्हणा, ते असे सुंदर मोत्याचे दागिने. ते कसे आहेत रे? दागिने नाही म्हणता ना, झुबे म्हणजे झुमके आपण म्हणू शकतो. खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये होते. कारण ह्यातलाच ना एक, हा जो चंद्रकोरचा झुमका आहे हा मी घेतला. ह्यातल्याच एक झुमका मी घेतला होता, पण तो मला दुकानात 450 रुपयाला मिळाला होता, आणि हा अगदी 100 रुपयाला. आणि हे बघा, ह्या नथी एवढ्या सुंदर होत्या. या नथी एकदम वेगळंच त्याला शेप होत्या, वेगळ्याच डिझाईन होत्या, अहो लिहिलेल्या होत्या, पूर्ण मोत्याने भरलेली होती. आणि कोणतीही नथ घ्या 100 रुपये, त्यामुळे छान वाटलं. पण माझी मैत्रीण आहे ती नथ घडवण्याचा कोर्स करते. मग मी तिला म्हटलं, मी तुझ्याचकडनं घेईन, तू फक्त डिझाईन बघ आणि मला जशी पाहिजे तशी नथ मला बनवून दे. तर ठीक आहे म्हणाली. आम्ही एक एक डिझाईन डोळ्यात भरत होतो आणि म्हटलं आपण अशा प्रकारची नथ स्नेहाकडनं बनवून घेऊ. स्नेहा पण अगदी बारकाईने निरीक्षण करत होती प्रत्येक नथीचं. आणि एकंदरीत नथी खरंच खूप छान होत्या, रिझनेबल रेटमध्ये होत्या. कोणतीही नथ घ्या 100 रुपये, कोणतेही कानातले घ्या 100 रुपये, त्यामुळे आवडलं होतं आम्हाला हे. तर इकडनं मी एक कानातलं घेतलं आणि पुढच्या स्टॉलकडे आम्ही वळालो. मार्गशीर्ष महिना म्हटला की आपल्याला देवीला सजवण्यासाठी दागिने लागतात, आणि इकडे इतकी व्हरायटी होती दागिन्याची. मोत्याचे दागिने, मंगळसूत्राचे, पुतळी हार, ठुशी खूप छान छान होत्या. तर इकडनं मी एक देवीसाठी एक दागिना घेतला, तो सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवेन मी कुठला दागिना घेतला इथे. आणि एकंदर हे कलेक्शन खूप छान होतं. या मंगळसूत्राबरोबर कानातले पण होते, पण ह्याची जी सर होती ही खूप जाड होती, वेणी बांधलेली ती सर होती, त्यामुळे ती काही शोभत नव्हती, म्हणून नाही घेतलं. नाही तर हे पेंडंट खूप छान होते. तर अशी सगळी आमची शॉपिंग आम्ही केली आणि हळूहळू आम्ही पुढच्या स्टॉलकडे वळत होतो. नंतर आमचा मोर्चा वळाला या शॉर्ट कुर्तीजच्या स्टॉलकडे. ह्या सुद्धा खूप छान होत्या कुर्तीज, 500ला 2 मिळत होत्या. इथे मी माझ्या मुलीसाठी 2 कुर्तीज घेतल्या, कारण बाकीचे पण ॲक्च्युली मला घ्यायच्या होत्या अजून, पण तिच्या साईजच्या मिळत नव्हत्या. XXL, XXL काय घेण्यात पॉईंट होता. आणि नंतर जी मला मोस्ट अवेटेड गोष्ट हवी होती तो म्हणजे बिडाचा तवा. आणि ही कोकणी बाई आमच्याबरोबर होती, त्यामुळे काय म्हणतात ना, स्नेहा तिला सायंटिस्ट बोलत होती. प्रत्येक तवा चेक करून ती घेत होती. पण एकंदर हा बिडाचा तवा मला इतका स्वस्त मिळाला, सांगायला 600 सांगितले त्यांनी मला. या कोकणी बाईने, आरतीने 400 रुपयामध्ये तवाची डील केली. आम्ही 2 तवे घेतले आणि त्यानंतर ही मुलगी प्रत्येक बिडाच्या तव्याच्या स्टॉलकडे जाऊन किंमत विचारत होती आणि सारखी येऊन बोलत होती, वहिनी आपल्याला स्वस्त मिळाला, वहिनी आपल्याला स्वस्त मिळाला. पण एकंदर मजा आली, कारण हा मला दोषासाठी मला घ्यायचाच होता. कारण हे नॉनस्टिक आहे ना, हे 6 महिने वर्षभर वापरलं खराब होऊन फुटतील. त्यामुळे आम्ही हे 2 पॅन, डोसा पॅन घेतले आणि 3 लोखंडी कढई घेतली. आणि या हँडमेड बाहुल्या इथे दिसल्या, खूप छान होती. 200ला 2 जोड्या, 200ला जोडी होती. तर ह्या बाहुल्या सुद्धा छान दिसत होत्या, म्हणून शूट करावं असं वाटलं मला. आणि नंतर आम्ही गेलो फ्लावर्सच्या स्टॉलकडे. होते खूप सुंदर, पण काहीच्या काही रेट सांगत होते, म्हणजे अर्थच नाही. 100 रुपयाला मिळणारी वस्तू तुम्ही 250 आणि 300 लावाल तर कसं कोण घेईल. सेकंड लास्ट डे होता आणि ह्याचं दुकान अजून भरलेलंच होतं. अजिबात 1 रुपया कमी करायला तयार नव्हते ते काका जे होते ते. हे घ्यायचं होतं माझ्या मैत्रिणीला, पण 250 रुपये सांगत होत्या एकाचे, त्यामुळे नाही घेतलं आम्ही. तिला म्हटलं राहू दे, क्रॉफर्डला अजून स्वस्त मिळतं. कारण क्रॉफर्डला मी अक्षरशः 100 रुपयाला हे सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही ते पाहिलं. फक्त एवढंच आहे ना की हे मला लोटस खूप आवडले, तर त्या लोटसचं मात्र मी शूट केलं. कारण हे मी नक्की आता जेव्हा क्रॉफर्डला जाईन ना, गणपतीच्या आधी माझी एक चक्कर होतेच क्रॉफर्डला, तेव्हा मी नक्की तिकडनं घेईन. आणि हे रांगोळीचे साचे,
हे सुद्धा स्वस्त होते. 70ला 100ला 4 सॉरी 100ला 3. दुसऱ्या एका दुकानामध्ये 100ला 4 होते. हे छोटे छोटे साचे जे आपण उंबऱ्यावर काढू शकतो असे. आणि मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना की हे असे चुडे तयार करून ठेवलेले आहेत. तर हे बघा खूप छान दिसत होते. हे ह्या सगळ्या काचेच्या बांगड्या आणि मध्ये त्यांनी इमिटेशन ज्वेलरीच्या बांगड्या टाकलेल्या आहेत आणि हे असे तयार करूनच ठेवलेले आहेत. 250ला होते हे जुडे. ते पण छान दिसत होते. खूप वेगवेगळ्या व्हरायटी आता आलेल्या आहेत. आपल्याला मॅचिंग करून घ्यायची गरजच नाही. त्यांनी सगळे तसं ठेवलेलं आहे. छान दिसत होते एकदम. तर हे सगळं मी ऑलरेडी एक कडा घेतला होता आणि माझ्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेतच. त्याच्यामुळे या काही हे कडे वगैरे घेण्याच्या भानगडीत पडले नाहीत. आणि इथे एक मैत्रिणीने एक मोत्याची असे डुलं घेतली. छान आहेत, छोटीशी आहेत पण ती सुद्धा खूप मस्त होती. त्यामुळे हे फक्त मी तुम्हाला दाखवते की म्हणजे तुम्हाला पण पाहता येईल की काय काय मटेरियल होतं जत्रेमध्ये. आणि हे सगळं जस्ट पाहत आम्ही पुढे गेलो. इथे छोटे छोटे अत्तरांच्या पण कुप्या होत्या. तर म्हणजे आपण जे देवाला लावतो किंवा प्रत्येकाला काही काही लोकांना सवय असते बघा अत्तर कानाच्या मागे लावायची. तर त्यासाठी सुद्धा हे अत्तर पण चांगला फ्रेग्रन्स होता. ह्याला ड्रीम कॅचर बोलतात, कोणी नजरबट्टू बोलतं. तर हे 150ला 2 या म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या रेटमध्ये होते. तर छान दिसत होतं हे सुद्धा. हे सगळं कलरफुल ना डोळ्यांनाच बघून एवढं छान वाटत होतं. आणि या जत्रेमध्ये मी खरं आले होते ते या चिनी मातीच्या बरण्यांसाठी. कारण ह्या बरण्या ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती इतक्या महाग मिळतात. 300-350 रुपयाला एक मिळतात. तर इथे खूप स्वस्त मिळतात या बरण्या आणि भरपूर व्हरायटी असते. पण आम्ही लेट आलो होतो तर बऱ्यापैकी माल त्या मावशींचा संपला होता. पण तरीसुद्धा त्यांनी मला छान रेटमध्ये दिला. अगं झाकण वगैरे ह्या बघून सगळ्या बरण्यांची शॉपिंग केलेली. हा 2 घेतल्या मी कारण तिच्याकडे मला जास्त घ्यायच्या होत्या पण त्या मावशींकडे नव्हत्या आणि मला वेगळ्या कलरच्या नव्हत्या घ्यायच्या. त्यामुळे ह्या 2 बरण्या घेतल्या आणि आम्ही पुढे गेलो. चांगलं पॅक करून द्या. बघ कसे खड्यावर खडे घेते. मग अशी म्हणते अशी एवढे बडे भांडी घासताना सगळी पळून जाते. आणि आता खड्यावर खडे तुझे पण खडे लागतात. माझे सिंगल खडे आहेत कमी आहेत. वर्ष झालं वापरते. टॉम अँड जेरी. ह्या दोघी टॉम अँड जेरी आहेत. यांचा संवाद ऐकून त्या मावशी पण हसत होत्या आणि ते जे काका होते ते पण हसत होते. यांचं चालूच असतं काय ना काहीतरी. आणि पुढे आल्यानंतर हे मोत्याचा खजाना दिसला. त्याच्यात पण छान एक मोत्याच्या रिंगा होत्या. 30 रुपयाला ते कानातले होते. तर ते आरतीने घेतले आणि आम्ही म्हटलं आता बस झालं. पाय दुखायला लागले होते. म्हटलं चला आता जाऊया. आता कंटाळा पण आला होता. आणि परत एका काय म्हणतात ना कुठल्या त्या बरण्याच्या शॉपवर आम्ही परत थांबलो कारण त्या घ्यायच्याच होत्या. आणि ह्या येलो कलरच्या खूप छान मिळाल्या. आणि गंमत अशी झाली इकडे मात्र आमचा एक प्रॉब्लेम झाला. आम्ही बरण्यांची डील केली. इकडे पण 200ला 2 घेतल्या आणि स्नेहाने एक 100ची एक घेतली. तर 2 पॅक करून त्यांनी आमच्या हातात दिल्या आणि आम्ही आपलं पुढे चालायला लागलो. आणि खूप दूर गेल्यानंतर लक्षात आलं की एक बरणी आम्ही तिथेच विसरलो. परत मागे आलो, ती बरणी घेतली आणि परत पुढे गेलो. त्याच्यात आमचा एवढा वेळ तर गेलाच, एनर्जी गेली आणि पाय भयानक दुखायला लागले त्याच्यामुळे. तर ही सगळी अशी छानशी शॉपिंग करून आम्ही जत्रेचा आनंद लुटला. छान बरण्या घेतल्या, 2 टॉप घेतले मुलीसाठी, बिडाचा तवा घेतला, हे हिरवे कडे घेतले, झुमके घेतले, देवीसाठी गळ्यातला साज घेतला. असे छान आणि रिजनेबल रेटमध्ये मी ही खरेदी केली आहे. तुम्ही कधी आलात का बदलापूरच्या जत्रेत? आला नसाल तर पुढच्या वर्षी नक्की या. खूप मजा असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन सुद्धा न विसरता दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.